कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय करतात मिस्टर? दोघे आम्ही एकत्र आहोत. एकत्र आहात म्हणजे एका कंपनीमध्ये काम करतो. मला सांगा, लग्न एकत्र केलं, कंपनी एकत्र, कसं काय हे? लग्नानंतर एकत्र काम करायला सुरुवात केली. नमस्कार. बोला. माहेरचं नाव अश्विनी ओमप्रकाश जीवने आणि सासरचं नाव अश्विनी अमोल बोराडे. माहेर कुठलं? माझं नागपूर आणि सासर अकोला. लग्नाला किती वर्ष झाली? आता माझ्या लग्नाला 11 वर्ष झाली. 11 वर्ष झाली. 11 वर्ष. मग अकोल्याला कसे काय गेले? ते ॲक्च्युली माझे मामाचे फ्रेंड आहेत हे, तर हे दुसरी मुलगी बघायला आलेले आणि हिला पसंत केलं. मुलगी दुसरी बघायला गेलेले, हिला पसंत केलं. थांबा, आता त्यांचं विचारूया. तुम्ही फार दुसऱ्यांचं सांगा, तुमचं सांगा. तुमचं माहेरचं नाव? ज्योती. माहेरचं नाव ज्योती पांडुरंग आवटे, सासरचं नाव ज्योती शिवाजी नगळे. माझं माहेर आहे ते सांगली आहे आणि सासर मंगळवेढा सोलापूरकडे. सोलापूरकडे. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? 19 वर्ष झाली. 19 हो. वर्ष. कुठे ते? आमचं म्हणजे असं झालं की माझ्या सासऱ्यांनी मला लहानपणी बघितलेलं होतं, पण आम्ही बघितलं नव्हतं. माझ्या आजीचं डोळ्याचं ऑपरेशन झालं तर तिथे ते पण आलेले. डोळ्याचं ऑपरेशन? हां. मग मी आजीला बघायला गेले आणि माझे सासरे तिथे होते, त्यावेळी त्यांनी बघितलेलं होतं. पण म्हणजे त्यांचं ऑपरेशन झालं होतं? माझ्या सासऱ्यांच्या वडिलांचं झालेलं. अच्छा. हां. मग ते तिथे होते आणि मी माझ्या आजीला बघायला गेलेले. मग त्यावेळी त्यांनी तिथं बघितलेलं. मग नंतर माझ्या मम्मी पप्पांचं पण लग्न माझ्या सासऱ्यांनीच लावलेलं आहे. हो का? तुमच्या सासऱ्यांचं काय वधूवर सूचक? तसंच समजा. ते लावत असतात असे, म्हणजे हेल्पफुल खूप आहेत. तुमच्या लग्नाला किती वर्ष? 19. बघा, अनुभवी. नमस्कार. माझं माहेरचं नाव प्रियंका राजेंद्र कुंटूरवर आणि सासरचं नाव प्रियंका तेजस रापतवर. आमचं लव्ह मॅरेज आहे. काय झालं? ॲक्च्युली मी लहानपणापासून आजोळीच राहत होते, आजी आजोबांकडे, आणि हे माझ्या चुलत मामाचे मुलगा आहे. बरं. तर मग ते तसं एका गल्लीत राहत होतो, त्याच्यामुळे गल्ली आंबेजोगाई. कशी झाली ओळख? कशी झाली? त्यांच्या वहिनींनी विचारलेलं की असं आवडतं, म्हणजे तू आवडते त्यांना, तसं प्रपोज केलेलं त्यांनी स्कूलमध्ये असताना, शाळेत वगैरे असताना. होता तेव्हा? 9वी मध्ये. 9वी. पण तेव्हा तुम्ही काय होकार दिला? नाही, कारण माझं वातावरण खूप स्ट्रिक्ट होतं. आजी खूप स्ट्रिक्ट होती, कारण मैत्रिणींना ती वाड्यामध्ये खेळायला बोलवायची, मी बाहेर नाही जावं म्हणून. पण हे गल्लीतनं मार्ग काढला त्याचा. किती वर्ष झाली लग्नाला? 11 वर्ष पूर्ण झाली. नमस्कार. हा, बोला. माझं नाव नलिनी वसंतराव माने, माहेरचं लातूर, आणि सासरचं नलिनी श्रीकांत ढगे, ते पण लातूरचेच आहेत. अच्छा. पण आमचं अरेंज मॅरेज आहे. हो. किती वर्ष झाली? लग्नाला 11 वर्ष झाली. 11 वर्ष. कसं काय लातूरला? कसं काय? ते ॲक्च्युली आमच्या रिलेशनमधलेच आहेत, दुरून आहेत. मग आम्ही लहानपणापासून बघायचो, पण असं बघण्यात फक्त एकमेकांकडे नाही बघायचो, बघितलं की हात फिरवायचो आम्ही एकमेकांकडे. भावना पोचतात असं लांबून बघायचो, पण जवळून नाही बघायचो. मग काय झालं? मग एके दिवशी असंच त्यांच्या घरच्यांनी, त्यांच्या बहिणींनी वगैरे विचारलं की मुलीचं लग्न करायचे का. माझ्या वडिलांची अजून इच्छा नव्हती, पण त्यांनी मुलगाच. मी पुण्याला होते त्यावेळेस MBA साठी. मग एक दिवस असंच मी सुट्टीला आलेले, तर ते बघायला आले, पसंत केलं आणि मग लग्न झालं. लगेच नाही, 2-3 महिन्यांनी. मग 3 महिन्यात बोलत होता ना फोनवर दोघे? हा, थोडं बोलत होतो. थोडं कसं काय बोलणार? किती तास बोलायचे मॅक्सिमम? खरं सांगू की खोटं? खरं. 4 तास सकाळी, 4 तास संध्याकाळी. लव्ह मॅरेज आहे. लव्ह मॅरेज. आणि दुपारी वेळ भेटला तर 1-1.5 तास. 4 आणि 8 तास आणि दुपारी 1, म्हणजे 9 तास इतकं तर मी तुम्ही बोलत होता. बरोबर आहे. पण मला कौतुक काय सांगा, तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? 11 वर्ष झाली. तुमच्या 6 जणींमध्ये गॉसिप करायला जास्त कोणाला आवडतं? सर मला. ह्यांच्याबद्दल झालंय सगळं? हो, झालेलं गॉसिप. म्हणजे तुम्ही कोणाबरोबर हे शेअर करता? प्रियंका सोबत. तुम्ही पण सूत्रधार आहात. वॉकिंगला सर, वॉकिंग होते भरपूर, 1 तास वॉकिंग होतं, गप्पांसोबत जास्त गॉसिप होतं. म्हणजे कोणाकोणाबद्दल बोलता? तरी सुद्धा जास्त? ऍक्च्युली ती शांत पण आहे आणि समजूतदार पण आहे. पेशन्स आहेत तिच्यात खूप जास्त. नाही, मग शिकायला पाहिजे तिच्याकडून, किंवा तिने त्या सिच्युएशनला असं केलं. आपल्याकडे पेशन्स कमी आहेत असं बोलतो. तुमच्या दोघांमध्ये चांगला स्वभाव कोणाचा आहे? त्यांचा छान आहे. तुमच्या? माझा
तुमचा त्यांचा छान आहे सर. एक मिनिट, मैत्रिणी म्हणतात त्या मिस्टरांचा चांगला आहे. नाही सर, खूप स्ट्रिक्ट स्वभाव आहे त्यांचा. तुमच्या दोघांमध्ये? माझा तुमचा ऑफिस मध्ये पण मी हसबंडला हँडल करते. बरं ते राहू द्या, तुमचं सांगा आधी. तुमच्या दोघांमध्ये बर तुमच्या बाबतीत त्यांचा स्वभाव छान मिस्टरांचा आहे. चांगला मी चिडचिड करते पण ते समजून घेतात. ते चांगले. तुम्ही ज्या वाईट आहात कंपॅरिझन मध्ये कमी आहात ना. कंपॅरिझन मध्ये त्यांच्या बरोबर चांगला स्वभाव करण्यासाठी तुम्ही काय स्वतः एफर्ट्स घेता? की मी थोडासा राग शांत करते. म्हणजे राग लगेच येतो ना थोडासा मला. मग कधी 90व्या वर्षापर्यंत होईल? झालाय आता, थोडा शांत झालाय. तुम्ही चिडचिड कमी करायचं. सेम चिडचिड होते पण खोटं बोलल्यानंतर होते, एरवी नाही होत. कोण खोटं बोलतो तुमच्या? काय काय खोटं? ते बिचारे कधी खोटं बोलणार? आलो इथं ते स्टेशनला 5 मिनिटात आलो, ते 5 दिवस घरीच आले नाही न सांगता. न सांग. आणि तुम्हाला कळलं की बाबा शाळेतल्या मित्र मैत्रिणींबरोबर ते पिकनिकला गेले, तर तुम्ही त्यांचं कसं स्वागत? तुम्ही कसं मग स्वागत? दरवाजा लावून मग चालू होईल काय? मावळ्यांची लढाई. मावळ्यांबरोबर लढाई. बरं तुम्ही काय कराल? मी तर आल्यावर पहिली बात बोलणारच नाही. त्यांच्याशी बोलणार नाही बोलणार. दरवाजा उघडाल ना? मी तर उघडत नाही दरवाजा, मुलगी उघडणार दरवाजा. म्हणजे तो विषय. आपण कसं रिॲक्ट कराल? त्यांनी माझ्यासाठी काहीतरी आणले गिफ्ट, मी तयार होईल. म्हणजे 5 दिवस जायला प्रॉब्लेम नाही, येताना काहीतरी गिफ्ट आणायचं. अरे बेस्ट आहे. तुम्ही बघणार नाही, मी बोलणार नाही त्यांच्यासोबत. बरेच दिवस हे चालेल आणि लगेच तरी शांत नाही होणार. तर किती दिवस साधारण? चालेल 8 दिवस तरी चालेल. 9व्या दिवशी नॉर्मल. 9व्या दिवशी ठीक आहे, म्हणजे 8 दिवसासाठी ते ते तेवढं त्यांच्या करू. कलेने ते करतील 9 दिवसांनी. तोपर्यंत आपण मी पण तसंच करेन. कमीत कमी 1 दिवस तरी बोलणार नाही. एकच. हा, एकच दिवस, काय जास्त problem? नाहीये. हा. पण पण ते यांच्यासारखं नाही तुमचं नाही. गिफ्ट आणलंय का आणि डबे बॅग उघडा असं. नाही, मग त्यांना माहिती आहे माझं वीक पॉईंट. शॉपिंगला न्यायचं, मूवीला न्यायचं, थोडं फिरून आणलं की झालं शांत. तुम्ही ती भांडणं होतील सर भरपूर. रिझन विचारले जातील की का गेलात, मग सांगून जायचं त्याचं. सरप्राईज द्यायचं होतं असं. सरप्राईज सरप्राईज होतं का? मग भांडणं होतील सर. बरं ते आले घरी, तुम्ही बडबडायला सुरुवात केली, ते डोक्यावर चादर घेऊन झोपले, काय कराल? तर माझा मुलगा असतो तेव्हा आमच्या दोघांनाही तो समजून सांगतो काही वेळेस. तो तुम्हाला सांगेल. हो ना? काय समजा तुमच्या मिस्टरांनी असं केलं घरी येऊन, पहिलं ती चादर ओढून फेकून दे. मला पहिले उत्तर पाहिजे, का गेलं न सांगतो. सगळं फिरून तिकडे उत्तर आलेलं आहे. फार दाखवतात टीव्हीवरती की नाही नाही आम्ही असं काय करणार नाही, 5 दिवसात शांत होऊ, गिफ्ट घेईन आणि मी गप्प राहीन. हा स्वभाव असा आहे ना या माऊलीचा. तुम्ही न सांगता गेला, बापरे. पुढची जेवढी 18 वर्ष लग्नाला झाली ना, पुढची 36 वर्ष बापरे भयानक जातील. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.